मेन काय माहिती का, सुरुवात कशी करायची, त्याला कंटिन्यू कसं ठेवायचं आणि कुठल्या वेळेला काय करायचं हेच पोरांना कळत नाही आणि त्यामुळेच त्यांचा जो स्कोर आहे तो 80-85च्या पुढे जात नाही आणि प्रत्येक वेळेला थोडा थोडा मार्काने मार खावं लागतं. मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. मित्रांनो, आज आहे ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासाची नवीन सुरुवात कशी करावी हे समजून घेणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरीचे आपले मित्र आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे की ज्यांनी 2-3 भरती मागे दिलेली आहे, परंतु कुठेतरी नैराश्य झालेले आहेत फेल्युअर्समुळे आणि त्यांनी मध्ये गॅप टाकला आहे, अभ्यासाचं सगळं सोडून दिलेलं आहे. पण आता परत भरतीचे चिन्ह दिसायला लागलेले आहेत, तर त्यामुळे पुन्हा त्यांच्यात एक जोश आलेला आहे आणि सुरुवात करायची. तर ते एक मित्र आहेत आणि दुसरे मित्र आहेत नवीन न्यू कमर्स, जे टोटली नवीन आहेत, ज्यांना कसलं काहीच माहीत नाही आणि समजून घ्यायचं आहे की नेमकं या पोलीस भरतीच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी, म्हणजे कोणती पुस्तकं घ्यावी, कुठून अभ्यास सुरुवात करावं, अभ्यासाचं शेड्यूल काय असलं पाहिजे, दिवसाचं शेड्यूल काय असलं पाहिजे, स्लॉट्स कसे असले पाहिजे, कोणत्या वेळेस कोणते विषय वाचले पाहिजे आणि कसे वाचले पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मी तुमच्यासाठी एकूण 7 ते 8 पॉईंट काढलेले आहेत. तर पहिल्या पॉईंटने सुरुवात करूया. तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो, सिंपल आहे. तुम्ही कोणतीही तयारी करणार असाल तर सर्वात पहिलं तुम्हाला जर काय पाहायचं आहे तर ते पाहायचं आहे तुमचा अभ्यासक्रम. म्हणजे नेमकं तुम्हाला अभ्यासक्रम काय दिलेला आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला योग्य दिशा मिळू शकत नाही आणि तुमच्या योग्य अभ्यासाची सुरुवात होऊ शकत नाही. ओके, कारण तुम्ही बघताय ना, भरपूर अभ्यास करताय तुम्ही, परंतु मार्क वाढत नाही. तर रिझन हेच आहे की नेमकं काय करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे. ओके, सो अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा आहे, अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे आणि नंतर सुरुवात करायची. मग आता हे कुठून समजून घेणार, तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की एखादा प्रश्नसंच घ्यायचा घटकनिहाय. ओके, त्या घटकनिहाय प्रश्नसंचामध्ये तुम्हाला अगदी सब टॉपिक वाईज सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. ते सगळे बघायचे, कुठल्या घटकावर कसे कसे प्रश्न असतात, काय आहे, किती त्याचं स्वरूप आहे. म्हणजे विज्ञान जर तुम्ही बघताय तर विज्ञानामध्ये आरोग्यशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, ठीक आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये परत सब पॉईंट्स काय आहेत हे समजायला पाहिजे आणि हे एकदा समजलं ना की मग आपला अभ्यास सुरळीत होते, आपली गाडी जी आहे ती ट्रॅकवर येते. ठीक आहे, मग सर्वात पहिला पॉईंट आहे अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं. ठीक आहे, चला ते समजून गेलं. दुसरा पॉईंट येतो मित्रांनो PYQ चेक करणे. कारण PYQ मुळे ना तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे स्वरूप कळते. म्हणजे तुम्ही किती डेप्थमध्ये गेले पाहिजे, किती सोपे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात, GKचे प्रश्न कसे असतात, मराठीचे प्रश्न कसे असतात, त्याच्यामध्ये शब्दसंग्रह कसे असतात, गणित, बुद्धिमत्ता ह्यांचे प्रश्न कसे असतात, हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला PYQची मदत घ्यावी लागणार आहे. ओके, तर एक मिक्स PYQ घ्या आणि घटकनिहाय PYQ घ्या आणि त्याच्यामधून तुम्हाला पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतात आधी 10 ते 15 दिवस आहे ना ते सगळं समजून घ्या, वाचून काढा. ओके, सगळं वाचून काढा, तर तुम्हाला आहे ना पोलीस भरतीची अभ्यासाची दिशा काय, स्वरूप काय हे समजून येईल. ओके, या 2 गोष्टी झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची आहे, कारण तेव्हा तुम्हाला दिशा मिळाली असेल. ओके, तर तुम्हाला समजलं, पहिले हे 2 गोष्टी केल्या. आता तिसरं गोष्ट करायचंय, तुम्हाला बुक लिस्ट घ्यायचे. एक प्रॉपर बुक लिस्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये 100 पुस्तकं आहेत, 100 पुस्तकाच्या नादी लागायचं नाही. एक यशस्वी मित्र तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं सांगत बसेल, कोणी कुठलं वापरलंय, कोणी काय वापरलंय, म्हणजे सगळ्यांचं आपण फॉलो करत बसायचं नाही. कोणाला फास्ट ट्रॅक इझी गेलेलं आहे, कोणाला सचिन ढवळे सरांचं इझी गेलेलं आहे, कोणाला नितीन महाले इझी गेलेलं आहे, कोणाला अजूनच दुसरं काहीतरी इझी गेलेलं आहे. मग आपण काय सगळी पुस्तकं घेत राहणार का हो? नाही, आपल्याला फक्त एक पुस्तक घ्यायचं आहे एका विषयासाठी आणि त्याला चांगला अभ्यास करायचा आहे. ओके, सो 4 पुस्तकं घेण्यापेक्षा एक पुस्तक 4 वेळा व्यवस्थित करणं हा लॉजिक नेहमी योग्य ठरतो. ठीक आहे, सो बुक लिस्ट काय असली पाहिजे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघा. तिथून 2026चे अपडेटेड सगळे पुस्तक यादी मी तुम्हाला दिलेले आहे, ती पुस्तकं घ्या. तुमच्या स्टडी टेस्टवरती पुस्तकं पाहिजे आणि अभ्यासाला लागा. आता अभ्यास कसं करायचा, अभ्यास करायचे एकूण 2 प्रकार आहेत. सर्वात पहिलं की पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करणे, क्लास लावणे. मग क्लास आहे, एक तर ऑफलाईन क्लास लावा किंवा ऑनलाईन क्लास लावा. आता ऑफलाईन क्लासला काय झालेलं आहे माहिती आहे का,
प्रत्येक जे शिक्षक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे जे एक्सपर्ट आहेत. ओके, उदाहरणार्थ समजा एखादं शिक्षक मॅथ्सचं असेल तर ते आहेत नांदेडला समजा. ओके, तर मग मराठीवाले शिक्षक आहेत कोल्हापूरला, तर त्यानंतर GK वाले शिक्षक आहेत समजा मुंबईला. मग आता काय फिरत बसणार का इकडे तिकडे? नाही ना, मग हे जमत नाही. आणि मग एकच क्लास लावतो सर, ऑल इन वन. मग तिथे सगळेच मास्तर एक्सपर्ट आहेत का त्या त्या विषयाचे? तिथे परत आपलं सोबत गुलीगत धोका होऊ शकतो. आणि परत क्लासची फीज ही ऑनलाईन फी पेक्षा तुलनेने जास्त असते. ठीक आहे, इकडे तुम्हाला 5-5, 7-7 हजार रुपये तुम्हाला एकेका विषयासाठी किंवा मिळून द्यावं लागणार आहे. ठीक आहे, त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन क्लास लावा, जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार, जसं पाहिजे तिथे बसून बघा. ओके, तशा प्रकारे तुम्हाला करता येते. तर मी तर नेहमीच म्हणतो की ऑनलाईन बॅच इज द वन ऑफ द बेस्ट बॅच फॉर यू टू मेक अ स्टडी हार्ड. ओके, आता क्लासेस कुठले लावायचे, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण डिअर पोलीस चॅनलवर अमोल पाटील सर गणितासाठी, शिंगारे सर GK साठी आणि शिवा डांगे सर मराठीसाठी ह्यांचा आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके, त्यांची सखोल माहिती घेतलेली आहे, त्यांची बॅच कशी आहे, त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, ते खरंच मास्तर आहेत का फील्डचे, म्हणजे अमोल पाटील सर मॅथ्सचे एक्सपर्ट आहेत का, नंतर शिवा सर मराठीचे एक्सपर्ट आहेत का, त्यानंतर प्राध्यापक शिंगारे सर GKचे एक्सपर्ट आहेत का, हे सगळं तपासूनच आपण त्यांची रिव्ह्यू घेतलेली आहे. आणि त्यांनी आपल्या डिअर पोलीस मित्रांसाठी स्पेशल ऑफर पण दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या ज्या बॅचची जी रक्कम आहे त्याच्यामध्ये दर कमी केलेला आहे. तर हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तेवढी रक्कम केलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही बॅच लावायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्हाला ही बॅच आपल्या डिअर पोलीस मार्फत त्या दरात उपलब्ध करून दिली जाईल. तर ते तुम्ही करू शकता. आणि पुस्तकं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आता असं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की सर क्लासेस लावले तर पुस्तकांची गरज आहे का? अहो, यशस्वी व्हायचं आहे ना, तर मग क्लास तर लागतेच. कारण क्लासेसवाले काय करतात, तुम्हाला संकल्पना समजून देतात, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतात, तुम्हाला व्हिडिओजच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात ज्या तुमच्या अभ्यासामार्फत कमी पडू शकतात. ओके, त्या सगळ्या गोष्टी ते पुरवतात. परंतु शेवटी आपल्याला पुस्तक तर वाचणं आहेच. आलं का लक्षात? मग पुस्तकं तर घ्यावीच लागणार आहे. आणि ही जी पुस्तकांवर इन्व्हेस्टमेंट आहे, ही जी क्लासवर इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो, ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे की ह्याच्यातून तुम्हाला जे रिटर्न्स येऊ शकतात ना, ते तुमची 3 पिढी सुधारू शकतात. लक्षात ठेवा. ओके, 2 ते 2.5 हजाराची पुस्तकं लागतील तुमच्या स्टडी टेस्टवर. आणि एक 1500 ते 1600 रुपयेपर्यंतचे 3ही बॅच तुम्हाला घ्यावे लागतील. ओके, एवढं तुम्ही जर केलं ना, म्हणजे एक सरासरी 4 ते 5 हजार रुपये या फील्डमध्ये तुम्ही टाकलात, तर तुम्ही पाहणार की इतकं जबरदस्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील की तुमची 3 पिढी सुधारणार आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही क्लासेस लावून आणि पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास सुरू करू शकतात. आता मेन प्रश्न आहे की सुरुवात कुठून करावी. तर बघा, सर्वात मेन प्रश्न GK साठीच येतो. कारण गणिताला जी सुरुवात आहे ती संख्याशास्त्रापासूनच करायची असते. कारण जोपर्यंत तुमचं संख्याशास्त्र ही एकदम बेस्ट होत नाही, म्हणजे तुम्हाला बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची. आता हे तुम्ही म्हणणार हा सर वजाबाकी आणि बेरीज हे सोपं आहे. नाही 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 नाही, वेगवेगळ्या अँगलने पण बेरीज आणि वजाबाकी असते. ते पदावली सिस्टम तुम्हाला माहीत नसेल. पदावली सिस्टम आहे, बोर्डमास सिस्टम आहे, त्याच्यात बेरीज आणि वजाबाकीमध्ये जवळपास सगळे लोक चुकतात. आलं का लक्षात? त्यानंतर गुणाकार आहे, भागाकार आहे. बऱ्याच लोकांना गुणाकार भागाकार येत नाही. मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार भागाकार जमत नाही. भागाकार तर अजिबात जमत नाही, मी बऱ्याच लोकांना पाहिलंय. मग तुम्हाला संख्याशास्त्रामध्ये ते शिकावं लागेल. तुम्हाला पाढेपाठांतर करावे लागतील, वर्ग पाठांतर करावे लागतील, घनपाठांतर करावे लागतील. त्यानंतर वर्गमूळ, घनमूळ हे काय आहे. त्यानंतर संख्याशास्त्रामध्ये एकूण 16 टाईप्स आहेत. त्या 16 टाईप्स सर्व समजून घेतल्याच्या नंतर ओके, त्यानंतर मग तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला सुरुवात होईल. आणि इक्वेशन्स समजून घेणं हे क्रमप्राप्त ठरते. कारण बऱ्याचशा वेळा आपण असं पाहतो की काही गोष्टी सुटत नाही ना, ते इक्वेशनने व्यवस्थितरित्या सुटते. ओके, त्यानंतर मग तुमचं लसावी, मसावी, सरासरी हे छोटे छोटे बेसिक टॉपिक्स आहेत. मग पुढे काळकाम वेग, वेगवेळ अंतर, या सगळ्या गोष्टी पुढे आहेत. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे तुम्ही गणिताची सुरुवात आणि रिझनिंगची सुरुवात करू शकता. मराठीला पण तेच आहे की जोपर्यंत तुम्हाला वर्णमाळा,
भाषेचे प्रकार हे समजत नाही तोपर्यंत पुढे जाणं योग्य नाहीये. ओके, त्यानंतर मग संधी आहे, संधी समजायची आहे. आणि भाषा, वर्णमाळा, संधी समजल्याच्या नंतर तुम्ही बघा शब्दाच्या 8 जाती केला, अर्ध मराठी व्याकरण संपलं. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे मराठी पण क्लिअर होते. पण प्रश्न येतो जीकेचा. जीकेची सुरुवात कुठून करायची, कशी करायची? तर सर्वात पहिला मी म्हणेन की सर्वात सोपा विषय जो आहे तो आहे भूगोल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल. सुरुवात तुम्ही महाराष्ट्राचा भूगोलने करू शकताय, मग नंतर भारताचा भूगोल, नंतर जगाचा भूगोल, असं करून तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा पहिलं जगाचा भूगोल घेतला, नंतर भारताचा, नंतर महाराष्ट्राचा, असं पण चालेल. पण भूगोल हा विषय तुम्ही सुरुवातीला घेतला पाहिजे. एक 15-15 दिवसाचं तुम्ही हे केलं पाहिजे, टाइम लॉट दिलं पाहिजे. 15-15 दिवसात सगळ्या गोष्टी समजून घ्या, एक एक टॉपिक समजून घ्या, एक एक गोष्टी, एक एक घटक क्लिअर करून पुढे पुढे वळा. नोट्स काढायची गरज नाही. जेव्हा तुम्ही क्लासेस लावता तिथून नोट्स मिळतच राहते. आपण सुद्धा डिअर पोलीस चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतोय. ओके, सो नोट्सच्या भानगडीत जास्त पडू नका. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिशा देऊ शकता. म्हणजे पहिलं तुम्हाला जीके मध्ये भूगोल घ्यावा लागणार आहे, नंतर पॉलिटी इझी पडते, पॉलिटी घ्या. त्यानंतर मग इझी पडते तुम्हाला इतिहास. ओके, अवघड काय जाते माहिती आहे का? विज्ञान लय अवघड जाते. ओके, तर विज्ञानासाठी तुम्ही पुस्तकं वापरलीच पाहिजे. परंतु पुस्तकाच्या नंतर खरंच तुम्हाला जर जीके साठी कोणाची गरज लागत असेल, बॅचची गरज लागते. ठीक आहे, म्हणजे एक सायन्स हा विषय असा आहे की त्यासाठी आपल्याला बॅच लावणं गरजेचंच आहे. कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या संकल्पना आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या अशा का हे समजणंच गरजेचं आहे. आणि ते समजत नाही, आणि त्यामुळेच आपण बघतो की जीके मध्ये आपण मार खातो. सायन्सचे प्रश्न येऊ द्या, बघा तुम्हाला स्कोर येतो का? येणारच नाही. कळलं? कारण ते तिथे असं एकदम बेसिक विचारत नाही. आलं का लक्षात? सो तसा एक प्रकार आहे की तुम्हाला सायन्स विषयाला व्यवस्थित अभ्यास करून घ्यावा लागतो. त्यानंतर मित्रांनो, हे झालं की सुरुवात कशी करायची. सुरुवात तुम्हाला समजलेली आहे. आता पुढे तुम्हाला करायचं आहे वारंवार रिव्हिजन, वारंवार टेस्ट युअर सेल्फ. या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ओके, आणि हो, जो तुम्ही अभ्यास करताय ना त्याला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या. कारण तुमचा अभ्यास होणे हे जास्त महत्वाचं आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिसपेक्षा. कारण रिव्हिजन आणि प्रॅक्टिस माणूस कशाची करतो माहिती आहे का? अभ्यास झाल्याची करतो. जर तुमचा अभ्यासच झाला नाही तर तुम्ही रिव्हिजन कसली करणार आहे, आणि तुम्ही टेस्ट कसली देणार आहे, आणि तुम्हाला टेस्टमध्ये चांगली मार्क कशी पडणार? कळते? सो सर्वात पहिलं तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाला एकूण 5 महिने तुम्ही देऊ शकताय. आता पण जर तुम्ही तयारी केली तर येणारा ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत तुम्ही मस्तपैकी आपलं सगळे घटक अभ्यास करून घेऊ शकताय. आणि नंतर 2 ते 3 महिने तुम्ही बघा, रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, तुमचं स्कोर वाढणार आहे मित्रांनो. मेन काय माहिती आहे का? सुरुवात कशी करायची, त्याला कंटिन्यू कसं ठेवायचं, आणि कुठल्या वेळेला काय करायचं हेच पोरांना कळत नाही. आणि त्यामुळेच त्यांचा जो स्कोर आहे तो 80-85च्या पुढे जात नाही. आणि प्रत्येक वेळेला थोड्या मार्काने मार खावं लागते. आणि सिली मिस्टेक तर बाहेर होतात. का सिली मिस्टेक होतात? अभ्यासच झाला नाही, ठीक आहे, अभ्यास झाला नाही, मग रिव्हिजन करतोय. रिव्हिजन व्यवस्थित होत नाही कारण अभ्यासच झालेला नाहीये. मग आठवणार कुठून? समजते? आणि अभ्यास चांगलं होणे म्हणजे नुसता वाचलं आणि अभ्यास झालं असं नाहीये. अभ्यास चांगलं होणे याचा अर्थ तुम्हाला सगळ्या संकल्पना समजून घेतलं पाहिजे. जेवढ्या तुम्ही जास्त संकल्पना समजणार तेवढं तुमचा अभ्यास जास्तीत जास्त लक्षात राहील, तेवढं तुमची जास्त रिव्हिजन होईल, आणि तेवढंच तुम्हाला चांगले मार्क पडतील. समजतंय? म्हणून तुम्ही संकल्पना समजून घेणे, गोष्टी समजून घेणे, त्या फॅक्ट काय आहेत त्या समजून घेणे हे अति महत्वाचं आहे. आणि ह्यावर फोकस केलं पाहिजे तर तुमचा स्कोर आहे तो वाढणार आहे. ठीक आहे, अन्यथा तेच आहे रडगाणं. मार्क कमी पडली, राहिलो यंदा, आता पुढे तयारी करतो, पुढे परत टोमणे मारणे, सपोर्ट न मिळणे, जॉब करून तयारी करणे, या सगळ्या गोष्टी ह्या सर्कल आहेत, सर्कल. आणि हे चालतच राहणार आयुष्यभर. हा तुमचा पाठलाग सोडत नाही. त्यामुळे स्मार्ट बना, डिअर पोलीस फॉलो करा, आणि स्मार्टली तयारी करा. तुम्हाला काहीही अडत असेल, काहीही मित्रांनो, तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता. मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करणार. ओके.